पडलेत. धुकं पडल्यामध्ये ट्रॅफिकला सुरुवात झाली इथं नांदगावमध्ये. बसलेत वरती. सुप्रभात मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता आम्ही दोघंच राहिलो आहे. बाकी पुणेवाले पण निघून गेले आणि गाडीसोबत आहेत आर्यन आणि मी. पप्पा काय ऐकत नाहीत, पप्पांचं मनच नाही सोडायचं. आपण निघतोय आता पोलादपूरवरून मुंबईसाठी, तर मग भेटू पुढं. जर आपण निघालोय आता मुंबईला. सकाळचे वाजलेले 6:30. मुंबई गोवा हायवेला लागलोय. थंडी तर खूप पडली. निघायला तर लागणारच आहे, कारण सकाळी आपल्याला कामावर जायचंय. पुढे जाऊ जरा थोडं, एक 10 किलोमीटर पेट्रोल टाकून घेऊ आणि मग कंटिन्यू मुंबई. तुम्हाला दिसत असेल की पुढच्या बाजूला धुका पडलेत आणि धुकं पडल्यामध्ये आम्ही ह्याच धुक्यांमधून राईड करतोय आणि मजा घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण आहे जो 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी ब्रिज पडला होता, त्या ब्रिजवर आज त्याचं म्हणजे नवीन बनवलं आहे. तर पुढे मुंबईची दिशा दाखवते महाड, MIDC महाड हे दाखवलं जातं. इथे फलक लावलेत. इथे आहेत पनवेल सरळ दाखवतोय आणि MIDC लेफ्ट मारून ब्रिजच्या खालून राईट दाखवते. तर आपल्याला सरळ जायचं आहे, कारण आपण चाललो आहे मुंबईला. बाजूला आहेत, या बाजूला तुम्हाला काहीच दिसत नसेल, ती ही जी धुक्याची चादर आहे, याच्यामधून पुढचं मलाही काही दिसत नाही गाडी चालवतोय तर. पण तुम्हाला एक सांगतो, हा महाडमध्ये आहे. महाडमध्ये कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतो. रायगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग जो की राईटला आहे आणि महाडमध्ये जातो लेफ्टला. आणि आपण चाललो आहे मुंबईच्या दिशेने. तर पुढं काहीच दिसत नाही मला, त्यामुळं गाडी स्लो चालवतोय. तर स्पीडला चालून काय उपयोग नाही. ते बघा, त्या गाडीचे लाईटी दिसत आहेत, फक्त ती गाडीच दिसत नाही. तर तुम्ही बघू शकता, परत आपण आलो आहे धुक्याच्या चादरीमध्ये. पण धुके गाडी चालवताना म्हणजे आपण राईड करताना हवा येते आपल्यासमोरून, म्हणजे आपली गाडी स्पीडमध्ये असो किंवा स्लो असो, मग ते धुके लागत असताना इतकी मजा येते ना, काय सांगू तुम्हाला. बघा ना, चारी बाजूला धुक्यांचं साम्राज्य आहे. आपण राईड करतोय आणि पुढच्या बाजूला गाड्या गेलेल्या आहेत, ते गाड्या दिसतच नाही आहेत मुळात. त्या गोष्टीचे अनुभव घेण्यासाठी, गोष्टीचा किंवा अनुभव घेण्यासाठी मला तर वाटतं आपल्याला कोकणमध्ये जाऊन राहणं गरजेचं आहे. कारण हे जे काही सुख बघताय ना, हे सुख आपल्यासाठी निसर्गाने दिलेली देण आहे आणि त्या निसर्गाला जपणं आपलं काम आहे. तर मला तुम्हाला एवढीच विनंती आहे, झाडं वगैरे काही तोडू नका, पाण्याचे साठा कमी करू नका. जर तुम्हाला हे सुख हवं असेल तर पुढे तुम्ही बघू शकता की समोर ज्या गाड्या चालल्यात, त्या गाड्यांचं इंडिकेटर चालू आहे. आपण पण एक इंडिकेटर चालू केलं आहे, पार्किंग लाईट चालू केली आहे. समोर गाडी दिसत नाही, त्यामुळं तुम्हाला सांगतो, मजा घेत राहा. या थंडीमध्ये आपल्या कोकणातली शाळकरी मुलं झाली आणि कामधंद्याला जाणारी ही आपली कोकणकर माणसं या थंडीतून मात करत. आपण आहे आता जवळपास वीर रेल्वे स्टेशन. ह्या बाजूला वीर रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे जर कोकणात लोकांना जायचं असेल, रेल्वेचा प्रवास करायचा असेल, तर ते ह्या बाजूला महाडकर येत असतील तर ह्या बाजूला येतात. आम्ही आता थांबलो होतो फोटो काढायला. फोटोशूट झाला आणि परत निघालो चोहीकडे, म्हणजे चारहीकडे
धुकेच धुके स्वप्ननगरीतला. देवाचं दर्शन घेऊन आपण लोणेरा पास केला आहे. पुढे आता पोचू एक 5-10 मिनटामध्ये माणगावमध्ये. माणगावमध्ये चाय घेऊ आणि परत पुढच्या प्रवासाला चालू. कोकणला जात आहे तर खरं, पण येताना तुम्हाला असं वाटतंय लवकर पोचायचं आहे आम्हाला. पेट्रोल टाकायला थांबलो आहे आणि मशीनला पण बहुतेक थंडी वाजली असं मला असं वाटतं आहे, कारण चालू करतो तर चालू होत नाही. पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करतोय पण कॉल घेत नाही. आता चालू झालंय. पेट्रोल टाकताना काळजी घ्या. पडू दे फक्त. सांगत होतो की माझं पेट्रोल झालंय आता भरून, की तुम्ही जाताना सेफ जाता, पण येताना तुमच्या जीवाला धोका आहे हे तुम्हाला न कळता तुम्ही स्पीडला गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघता. पण घाई करू नका. आपल्या जे काय आपले बांधव आहेत कोकणामध्ये, त्या कोकणातल्या बांधवांचे गाई म्हशी आणि छोटे छोटे बछडे म्हणजे रेडकू बोललं जातं, खोंड वगैरे, हे सगळं रोडवर असतात. तर ह्या धुक्यांमध्ये ते दिसले जात नाहीत. तर ते तुम्ही जरा स्पीडला चालवणं अवॉइड करा. एवढंच सांगतो तुम्हाला एक मित्राच्या नात्याने, भावाच्या नात्याने. आनंदाच्या गोष्टी मी घेत असतो, म्हणूनच ह्या आनंद घेण्यासाठी मी कोकणात आलो. हा आहे माणगावचा नदीवरील पूल आहे. ह्या बाजूला तुम्हाला काय दिसत असेल का मला सांगा. नदी आहे ही ॲक्च्युली, पाणी पूर्ण आहे खालच्या बाजूला, पण ते काय दिसत नाही आहे. त्या बाजूला सुद्धा सेम तसंच सिच्युएशन झाले, पूर्ण धुकेच धुके. आणि आपण आता पोचलो आहे माणगावमध्ये. थोडा ब्रेक घेऊया. सकाळ आहे आणि ट्रॅफिकला सुरुवात झाली इथं माणगावमध्ये. म्हणजे ट्रॅफिक होते. थांबलोय आम्ही चाय प्यायला आता इथे. तोंडातनं पूर्ण वाफा निघत आहे. विचार करा किती थंडी पडली. थंडीने काकडलं आहे, कडकड कडकड करतोय नुसता. एवढी थंडी पडली. जॅकेट थोडं म्हणजे पातळ घातलं त्यामुळे थोडी जास्त थंडी लागते. आणि चाय प्यायची तर मजा घेतोच आहे. प्लस आम्ही घेतले क्रीम पाव घेतले होते आणि मजा आली तिथे चाय प्यायला. राजवाडी चाय आहे, कोल्हापूरचा सुप्रसिद्ध राजवाडी चाय. आणि दाखवतो तुम्हाला मग आता गाडीवर. कॅमेरा पुसण्याचा प्रयत्न करतोय, पण कॅमेरा काय पुसला जात नाही. धुकं जास्त असल्यामुळे ते धुकांचे द्रव आहेत, बारीक बारीक जे द्रव आहेत ना, ते कॅमेराच्या याच्यावर डिटेक्ट होत आहे. तर तुम्हाला पुढं क्लिअर दिसत असेल की नसेल काय मला अंदाज नाही आहे. पुढं गाडी चालली आहे त्याचा फक्त इंडिकेटर दिसतो आपल्याला. इथं हे माणगाव रेल्वे स्टेशन आणि बाकी अंकरवाडी मिसळ, त्यानंतर वडेवाले आहे तिकडं, विठ्ठल वडेवाले, जोशी वडेवाले इथं होते. तर काही कारणाने ते बंद करावं लागलं त्याला, तर त्याने विठ्ठल वडेवाले केलं आहे.
आपण पोचलो आहे इंदापूरमध्ये. या मुंबईवरून जे निघाले होते रात्रीच्या टायमाला गाड्या, जे रायडर्स निघाले होते, या गाड्या निघालेल्या त्या इंदापूरपर्यंत पोचल्यात आणि आपण मुंबईच्या दिशेने इंदापूरला पोचलो आहे. हे इंदापूरचं बस डेपो आहे, बघू शकता. ही आपली लाल परी एक्सप्रेस हे पण चालले बहुतेक मुंबईला. आहे कोलाडचा नाका, या बाजूला गेला तर रोहा येतो. रोहा स्टेशन मुरुड आणि अलिबागला जातो. तर या बाजूला गाडी बंद पडले बहुतेक, मेन रोडलाच, जी इलेक्ट्रिक नाही बोलता येणार तिला. रोडलाच गाडी बंद पडले आणि ती पण क्रॉसमध्ये उभी आहे, त्यामुळे काही हादसा व्हायचा चान्सेस आहे तिथे. आता आहे आपण नागोठण्याच्या जवळजवळ. मंडळी दिसते रस्त्यामध्ये चालताना, यांच्यापासून थोडं लांबूनच चाला आणि गाडी स्लो चालवला तरी चालेल. आपण पोचलोय नागोठण्यामध्ये. तुम्ही रोड बघू शकता, रोडची काय अवस्था आहे इथे. कमीत कमी जे काय खड्डे पडले त्याला तरी भरायला पाहिजे होते यांनी. जे अपेक्षित होतं ते अनपेक्षित झालेलं आहे. इथे पण फ्लायओव्हरचं काम चालू आहे, ब्रिज बनतो इथे. ज्यावेळेस ब्रिज बनेल त्यावेळेस मजाच येईल. वडखळला, तो वडखळमधून अलिबागला जातो तो रोड आहे. ब्रिज इतका लांब बनवला आहे, मोठा बनवला आहे, डायरेक्ट गाडी निघून जाते. खाली ट्रॅफिक आहे नाही आहे ते माहीतच पडत नाही. पण गाडी चालवता सूर्य कधी आलेला आहे तो माहीतच नाही पडला. आणि कारण धुकं एवढे पडले होते, त्यामध्ये त्या धुकांमध्ये तो सूर्य आला आणि आपल्याला दर्शन दिलं. आपण पोचलो आहे कर्नाळजवळ. तो कर्नाळला फिरण्यासारखं आहे आतमध्ये, आणि इकडे माकडांचा आणि खूप सहवास असतो. म्हणजे दिवसभर असतात हे माकड वगैरे येऊ नये म्हणून हे सगळं लावले साईडने. तरी पण ते शेवटी जंगली प्राणी आहे म्हटल्यावर तर येणारच कसंही. इथं दिलं आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य. तर तुम्ही ह्या ब्रिज खालून गेलात तर ह्या बाजूला जायचं आणि तिथून आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला या बाजूला दिसत असतील ती बघा, बसली आहेत वरती. JNPT 26, अटल सेतू 26 आणि मुंबई 46 किलोमीटर. समोरचा एक रायडर चालला आहे, त्याने हाय बाय केला आपल्याला. मला कॅमेरा चालू करता नाही आला. बाळ आहे त्याच्याकडे, राईड करतोय, फॅमिली आहे ती. छान वाटलं, एखाद्या रायडरने दुसऱ्या रायडरला मोटिवेशन वाढतो आपला. 29 JNPT 26 मुंबई 48. मगाशी सुद्धा तेवढेच रेंज होती आणि आताही सुद्धा तेच आहे. 4-5 किलोमीटरचं डिस्टन्स मी पुढे आलो तरीसुद्धा तेवढंच दाखवतं. मला समजलं नाही विषय. मानखुर्दच्या सिग्नलजवळ आता आपल्याला हा राईट मारून पुढचा ब्रिज पकडायचा आहे. तो नवीन मानखुर्दचा ब्रिज झाला आहे, समोर दिसत असेल तुम्हाला. आता मानखुर्दवरून आल्यानंतर घाटकोपरला जातो ना त्या ब्रिजवर, आणि इथून असा काही व्ह्यू दिसतो, तुम्हाला दिसत असेल.
चालू आहे म्हणून ट्रॅफिक झाले. तर पोचलोय आता जस्ट एरियामध्ये, गाडी लावले, जातो घरी, फ्रेश होतो, अजून ड्युटीवर जायचं आहे. तर इथेच थांबतो. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तुमचा लाडका जितेश सकपाळ. थँक्यू.